परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम 2025 मधील अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि तूर पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं पीक विमा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलंय। या आंदोलनाचं नेतृत्व डॉक्टर राहुल पाटील यांनी केलंय। शासनाचे आदेश असूनही पीक विमा कंपनीकडून तांत्रिक कारणं देत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपासून वंचित ठेवलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। पीक विमा प्रकरणात तात्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली। आता वजन घेणारा कोण? सरकार। इन्शुरन्स कंपनी कोणाची? ऑल इंडिया इन्शुरन्स कंपनी 84% सहभाग कोणाचा आहे? तर शासनाचा। जास्त विमा व्हायला शेतकऱ्याला विमा भेटला नाही पाहिजे, विमा कंपन्याचा लॉस झाला नाही पाहिजे, सरकारचं नुकसान झालं नाही पाहिजे, यासाठी अशा प्रकारचं धोरण सरकारनं अवलंबलं पाहिजे। त्यासाठी आज कलेक्टर ऑफिस समोर आम्ही धरणं आंदोलन आणि कलेक्टरला आम्ही घेरावे या निमित्तानं घातलेला आहे की आपण गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही आल्यानंतर आपण आम्हाला आश्वासन दिलं होतं की 15 दिवसामध्ये यामध्ये आम्ही तोडगा काढू, पण आजपर्यंत तोडगा निघालेला नाही। यामध्ये शेतकऱ्याची काय चूक आहे? दोनदा वजन कोणी घेतलं? सरकारने घेतलं। कोणाचं परिपत्रक होतं? सरकारचं परिपत्रक होतं। या शेतकऱ्याचं काय नुकसान आहे? शेतकऱ्याला काय तुम्ही ओलीत धरता? हा सगळ्यात मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे। म्हणून माझी विनंती आहे कलेक्टर साहेबांना की आपण लवकरात लवकर हा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा आणि जर कृषी मंत्र्यानं याला 15 दिवसामध्ये जर याला न्याय दिला नाही आणि आम्हाला पीक विमा दिला नाही तर या परभणी जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात कृषी मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाही। आणि जसं आज कलेक्टर ऑफिस बंद केलेलं आहे तशा प्रकारचं मंत्रालय सुद्धा याच्या आधी बंद केलंय, यानंतर मंत्रालय सुद्धा बंद करू आणि कृषी मंत्र्याला मुख्यमंत्र्याला घेराव घालून आमच्या शेतकऱ्याचा हक्काचा पीक विमा त्यांच्या हातून हिसकाटून घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हे सुद्धा तेवढंच सत्य। काय परिस्थिती आज जिकडे तिकडे लाईट नाही कलेक्टर महोदय। लाईटची परिस्थिती अशी आहे की वीज एकदा आली की 2 मिनिटात जाते, 2 मिनिटात आली की 3 मिनिटात जाते। एक ट्रान्सफॉर्मर 100चं जळाले की 10 दिवस ट्रान्सफॉर्मर येत नाही। काही गावामध्ये 10 दिवसापासून लाईट नाही कलेक्टर महोदय। याचं काय करायचं? कालच माझ्याकडे शेतकरी आता साधं डिझेल लोकांना मिळणं गेलंय। एकाही पंपावर डिझेल उपलब्ध नाही, कॅन मध्ये कोण डिझेल द्यायला उपलब्ध नाही। मग शेतकऱ्याने काय मरायचंय का? शेतकऱ्याने काय आत्महत्या करायची का? आज तुम्ही पाहता ड्रीप असेल, फवारणी असेल, 10,000 कोटी रुपयाचं अनुदान आज थकलेलं आहे। कोणाला ट्रॅक्टरचं अनुदान मिळालं का? कोणाला ड्रीपचं अनुदान मिळालं का? कोणाला स्प्रिंगचं अनुदान मिळालं का? मग गेले कुठे पैसे? पैसे फक्त काय समृद्धीत गेले का? 10,000 कोटी रुपये शेतकऱ्याचे पैसे खाऊन हे गप्पा झालेले लोक यांना जमिनीत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। म्हणून माझी कलेक्टर महोदयांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर याचा जास्त उद्रेक होऊ नये म्हणून आमच्या हक्काचं जे काही पीक विमा आहे ते पीक विमा लवकरात लवकर देण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही राज्य शासनाला विनंती करा। राज्य शासनाला काय करायचे ते करा, पण आमच्या हक्काचा पीक विमा आम्हाला लवकरात लवकर मिळावा यासाठी तुम्ही प्रयत्न करा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो। आज आम्ही कलेक्टर ऑफिस बंद केलंय, उद्या महाराष्ट्र बंद करायला आम्हाला वेळ लागणार नाही। म्हणून आपण या निमित्तानं मी शासनाला इशारा देतो की जर 15 दिवसामध्ये आमचे पीक विम्याच्या हक्काचे पैसे नाही आले तर संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये चक्का जाम केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। म्हणून शेतकऱ्याचे घामाचे पैसे खाणारं सरकार